नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज ही कादंबरी आणि आज भाग 6वा। पाणिनी त्याच्या केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होता। कनकनं पोलिसांकडून गुप्तपणे तपासाच्या प्रगतीविषयी माहिती मिळवलेली होती। पाणिनी, आत्तापर्यंत तरी त्याचं झोपेत चालणं हा तुझ्या बचावाचा एकमेव मुद्दा आहे असं वाटतंय। चाकूच्या मुठीवर कोणाचेही ठसे नाही मिळाले, पण दुर्वास मात्र शपथेवर सांगतोय की त्यांनी विहंग खोपकरलाच बघितलंय रात्री फिरताना आणि चंद्राच्या उजेडात स्पष्टपणे। मला असं समजलंय की अगदी पहिल्यांदा दुर्वासनं केलेल्या वर्णनानुसार त्यांनी फक्त एक आकृती घराबाहेर झोपेत फिरताना पाहिली होती। आता त्याचं म्हणणं आहे की ती आकृती म्हणजे विहंगच होता आणि हे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीचं काम आहे असा संशय त्याला यायचं एकमेव कारण म्हणजे ती आकृती त्याच्या म्हणण्याप्रमाणे गाऊनमध्ये होती। हे गाऊनचं प्रकरण आहे ना, हे मला खोटं वाटतंय कनक। रात्री झोपताना विहंग पायजमा किंवा ट्रँक सूट म्हणजे ट्राउझर घालेल ना, बायकांसारखा गाऊन का घालेल तो? तसं नाही म्हणू शकत आपण पाणिनी। विहंगकडे एक जुना पुरुष घालतात ना तसा गाऊन आहे। मला वाटतंय सरकारी वकिलांनी तो गाऊन पुरावा म्हणून ताब्यात सुद्धा घेतलाय। हो, खरं आहे ते। विहंग खोपकरच्या बेडजवळ तो पोलिसांना मिळाला। त्याच्यावर रक्ताचे डाग वगैरे नाही, ते नाही मला समजलं अजून, पण मला नाही वाटत डाग असतील म्हणून। का नसतील बरं? सरकारी वकिलांची विचारसरणी अशी आहे की पांघरुणावरूनच चाकू खुपसला गेला असल्यामुळे त्या पांघरुणामुळे रक्त बाहेर म्हणजे खुन्याच्या अंगावर कपड्यावर उडालेलं नाही। अंदाज म्हणून बरोबर आहे ते, पण खुनाच्या वेळेबद्दल काय? तो एक मोठा प्रश्न आहे बरं का। सरकारी वकील या आणि त्या कारणानं वेळ नक्की करण्याच्या विषयाचा बाऊ करतायत। तरी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री 12 ते पहाटे 4 या अवधीत खून झालेला असावा असं त्यांचं म्हणणं आहे। ते घरातल्या नोकरांकडे चौकशी करतायत की रात्री 3च्या सुमाराला त्यांना काही दिसलं का किंवा काही ऐकू आलं का? पाणिनी आपल्या 2 पायात बरंच अंतर ठेवून आणि हात कमरेवर ठेवून उभा होता। त्याचं डोकं पुढं कललेलं होतं। चेहरा चिडलेला वाटत होता। कनकनं दिलेली माहिती त्याने डोळे मिटून ऐकून घेतली आणि पचवली सुद्धा। कनक, मी पैज लावायला तयार आहे। त्या दुर्वासनं आधी सांगितलेली माहिती बदलायला त्याला संधी मिळावी म्हणून ते मृत्यूच्या वेळेबाबत जाणून बुजून असा कांगावा करतायत। अजून तासाभरात ते वेळ नक्की करतील। पण दुर्वास म्हणतो की रात्री 12:15च्या सुमाराला त्यांनी विहंगला हातात चाकू घेऊन फरसबंदी असलेल्या अंगणात पाहिलं म्हणून। कनक, दुर्वासच्या खोलीत असलेल्या घड्याळात फ्लोरोसंटचे काटे होते का रे? नाही, ते मला माहिती नाही का रे? नाही, जर असतील ना फ्लोरोसंट काटे त्या घड्याळात तर पोलीस दुर्वासला असं पटवतील की त्याला 12:15 वाजलेत असं वाटलं, पण प्रत्यक्षात तेव्हा 3 वाजलेले होते। थोडीशी कमी दृष्टी असलेला माणूस फ्लोरोसंटचे काटे बघताना नक्की अशी चूक करू शकतो। सर, दुर्वासची चूक झाली असेल असं वाटतंय तुम्हाला? हो, तो नक्की चूक करू शकेल। ते त्याला गोड बोलून म्हणतील, हे बघ दुर्वास, तू वकील आहेस। उलट तपासणीत तुला दुसऱ्या वकिलांनी वेळेबाबत सापळ्यात अडकवलेलं बरोबर दिसणार नाही। परिस्थितीजन्य पुराव्यावरनं असं दिसतंय की खून पहाटे 3च्या सुमाराला झालेला असावा। लहान काटा आणि मोठा काटा यामध्ये तुमचा गोंधळ नाही ना उडालेला दुर्वास? पुन्हा एकदा विचार करा। अर्थात आम्हाला जे घडलेलं नाही त्याबद्दल तुम्ही खोटं सांगा असं आमचं बिलकुल म्हणणं नाही, पण तुमच्यासारख्या नावाजलेल्या वकिलाची उलट तपासणीत पंचाईत होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय। मग त्या मुद्द्यावर दुर्वास नक्कीच पुनर्विचार करेल आणि जेवढा जास्त विचार करेल तेवढं त्याला वाटत राहील की खरंच आपण घड्याळ बघताना काट्यांची गल्लत केली। दुर्वाससारखे लोक जे अहंकारी, स्वतःच्या मताशी ठाम असणारे, हट्टी असतात ना, ते स्वतःशी सुद्धा कबूल करणार नाहीत की ते स्वार्थासाठी खोटी माहिती देत आहेत, खोटी साक्ष देत आहेत। कोणत्याही गोष्टीचं त्रयस्थ आणि तटस्थ वृत्तीनं निरीक्षण करणं त्यांना जमतच नाही।
तुम्ही त्याला काहीतरी करून जाळ्यात का नाही पकडू शकत, जेणेकरून न्यायाधीशांना तो काय लायकीचा माणूस आहे ते कळेल? सौम्यानं विचारलं. पाणिनीबद्दल काळजी करू नकोस तू सौम्या. तो काहीतरी युक्ती काढून दुर्वासला खोटा पाडेलच. आत्तापर्यंतचा अनुभव पाहिलास तर एखाद्यानं खोटी साक्ष दिली म्हणून पाणिनीच्या अशिलाला शिक्षा झाली असं घडलेलं नाही आहे. कनक, दुर्वासवर तुझी माणसं नजर ठेवून आहेत ना? केवळ दुर्वासवर नाही तर त्या घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर. मला दर 15 मिनिटांनी फोन येतोय. विशेषतः दुर्वास बाहेर पडल्यावर डोळ्यांच्या डॉक्टरांच्याकडे किंवा चष्म्याच्या दुकानात कधी जातोय ते मला हवं आहे. का बरं? डोळ्यांच्या डॉक्टरकडे का जाईल दुर्वास? आम्ही जेव्हा विहंग आणि मरुद्गण यांच्यामधल्या तडजोडीचा करार करत होतो ना, तेव्हा दुर्वासची एक विचित्र सवय माझ्या लक्षात आली. त्याचा चष्मा बायफोकल आहे. तो त्याला सरावलेला नाही. त्याला काही वाचायचं असतं ना, तेव्हा तो चष्मा वर करून फ्रेमच्या खालच्या भागातनं डोळे रोखून वाचतो आणि हातभर अंतरावर कागद धरल्याशिवाय त्याला दिसत नाही. आता मला सांग, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात त्याचा मी या मुद्द्यावर झाडाझडती घेईन आणि त्याला रात्री 3 वाजता चंद्राच्या उजेडात काय दिसलं त्याच्या आधू डोळ्यांना असा प्रश्न विचारेन, तेव्हा त्याची काय अवस्था होईल? पण तो चष्मा घालून थोडा झोपला असेल, सौम्यानं शंका काढली. मी त्याची उलट तपासणी घेईन ना, तेव्हा तुला वाटेल की तो दुर्बीण लावून झोपला होता. हे सरकारी वकील दुर्वासला हा मुद्दा लक्षात आणून देतील आणि बाकीचं सर्व काम म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाणं, चष्मा बदलणं वगैरे दुर्वास स्वतः करेल. बरं, बाय द वे, सौम्या, सुकृत आला का गं? हो, आला की. शेफाली आणि मरुद्गण यांच्यातला संवाद हर्षदने हळूच ऐकलेत. तुम्हाला आणि कनकला सुकृतकडून ते सगळं ऐकायचं असेल ना? अर्थात, त्याला आत पाठव ना. विहंगाचं विमान बिघाड झाल्यामुळे उशिरा पोचलं हे खरं आहे ना सर? हो, त्याची खात्री करून घेतली आहे मी. म्हणजे याचा अर्थ विहंग आणि मायणकर यांचं लग्न होऊ शकलं नाही? नाही होऊ शकलं. म्हणजे सरकारी वकील विहंग विरुद्ध साक्ष द्यायला लीना मायणकरला बोलवू शकतात. तिला काहीच माहिती नाही आहे यातलं. सौम्या, तू जा ना आणि सुकृतला पाठव. ती बाहेर गेली तेव्हा कनक हळूच आवाजात पाणिनीला म्हणाला, हवाईला लग्नाला जाताना विहंग स्वतंत्र विमान बुक करून गेला होता का? अरे हो, तो विहंग प्रचंड श्रीमंत आहे. त्याला विशिष्ट वेळेत हवाईला हजर राहणं आवश्यक होतं लग्नासाठी. म्हणजे त्याला घटस्फोट मान्य झाल्याची बातमी मिळणं आणि लगेच लग्न करणं असं बरोबर साधायचं होतं. त्यामुळे खास विमान केलं तरच ते जमलं असतं आणि त्याला ते परवडण्यासारखं होतं. पण तू हे का विचारतोयस? जाताना विमानानं मार्ग बदलून मध्येच दुसरीकडं नेलं नसेल ना? आणि असं भासवलं नसेल ना तुला की विमानात बिघाड झाल्यामुळे उशीर झाला, संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे मधल्या वेळेत? कनकने शंका व्यक्त केली. मला कळायला काय मार्ग आहे कनक? अरे, तुझा अशील आहे तो. हे बघ, एवढा संशयी होऊ नकोस. त्याच्या वैमानिकांनी सुद्धा मला विमानात बिघाड झाला असंच सांगितलं असेल तुला दोघांनी, पण ते न्यायाधीशांना पटवणं अवघड आहे बरं का. सुकृत आत आला. सुकृत, काय काय घडलं थोडक्यात सांग. मी त्या डिक्रीच्या मागे माझं नाव, पत्ता, फोन लिहून ठेवला होता. त्या आधारे मला खांडवाच्या कोर्टातल्या क्लर्कचा फोन आला होता आत्ता. तो म्हणाला की शेफाली खामकरनं हटकर अँड हटकर या वकिलांच्या फर्ममार्फत घटस्फोटाची ही संपूर्ण प्रक्रिया ही फ्रॉड असल्याचा आरोप करणारा दावा लावला आहे. तिने त्या दाव्यात बरेच मुद्दे मांडले. एक मुद्दा असा की विहंग खोपकरनंच तिला घटस्फोटासाठी दावा लावायला प्रवृत्त केलं. मरुद्गणच्या बरोबरच्या धंद्यात भागीदारी आहे किंवा नाही याबद्दल खोटी माहिती दिली. तिने असाही मुद्दा मांडलाय की घटस्फोटाची अंतिम डिक्री हा फ्रॉड आहे. तिने एक प्रतिज्ञापत्र सादर करून त्यात म्हटलंय की तिने खांडवामधल्या तिच्या वकिलांना काढून टाकलंय आणि हटकर अँड हटकर या वकिलांच्या फर्मची नियुक्ती केली आहे. तिचं म्हणणं आहे की 15 तारखेला घटस्फोटाच्या विषयावर फक्त अंतरिम आदेश निघाला असं तिला वाटलं, तसं तिने वकिलांना सांगितलं.
त्यामुळे त्यांना रात्रभर अभ्यास करायला लागला आणि घाईघाईत सकाळी दावा दाखल करायला लागला. खांडवामध्ये कागदपत्र कधी सादर झाली. अंतरिम आदेश बाजूला ठेवावा असा आपला अर्ज 9:30ला सादर झाला. त्यांना असं वाटलं असेल की अंतरिम आदेश 10 वाजेपर्यंत दिला जाणार नाही. प्रतिज्ञापत्र कधी दाखल केलं त्याने? थोड्या वेळापूर्वी. ते कोर्टात गेल्यानंतर त्यांना कळलं की अंतिम आदेश काढलाय कोर्टानं म्हणून. सौम्या, इथल्या कोर्टात कोणाला तरी पाठव आणि बघ की विहंग खोपकरला अक्षम ठरवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली नाही आहे ना, आणि शेफालीनं पालनकर्ता म्हणून कोणाला नेमलेलं नाही आहे ना. सुकृत, तुला फोनवरून न सांगण्यासारखं काय होतं? काल रात्री 3 वाजता मरुदगडनं शेफालीला फोन केला होता असं कळलं. रात्री 3 वाजता? पाणिनीने शिट्टीच वाजवली. तुम्ही सूचना दिल्यानुसार मी शेफालीच्या घरावर नजर ठेवून होतो. मध्यरात्रीपर्यंत मी होतो तिथे, पण काही हालचाल झालेली नव्हती. फक्त खालच्या मजल्यावरचे दिवे चालू होते. कोणाचीच हालचाल नव्हती आत बाहेर? नाही. मग पुढे काय झालं? मध्यरात्रीनंतर हर्षद आला मला तिथून सोडायला म्हणून. त्याच्या गाडीतून प्रांजल आली होती म्हणून मग मी तिला घेतलं आणि हॉटेलला गेलो. हर्षद एकटाच त्याच्या गाडीत थांबला नजर ठेवण्यासाठी. शेफालीनं उकाड्यामुळे तिच्या घराच्या खिडक्या उघडलेल्या होत्या. तिला 3च्या सुमाराला एक फोन आल्याचा आवाज हर्षदने ऐकला. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी ती वेळ आपल्या वहीत नोंदवून ठेवली. शिवाय ती काय बोलली हे सुद्धा त्यांनी वहीत टिपून ठेवलं. त्याला ऐकू येत होतं. रात्री 3 वाजले होते. नीरव शांतता होती. उघड्या खिडकीतून व्यवस्थित आवाज येत होता त्याला. सुकृतनं आपल्या खिशातनं छोटी डायरी काढली आणि तो पाणिनीला वाचून दाखवायला लागला. 3 वेळा रिंग वाजली. नंतर झोपाळू आवाज कानावर आला. येस, मी मिसेस खोपकर बोलतीये, खांडव्यावरनं. कोण आहात तुम्ही? मरुदगण. मरुदगण, या विचित्र वेळेला का केलात फोन? का? मला वाटलं की ते सगळं ठरवून झालंय. तुमच्या वकिलाने मीटिंग ठरवली आहे. ठरल्याप्रमाणे मी येईन. आणखीन काही हवं असेल तर माझ्या हटकर या वकिलांना भेट. सुकृतनं पाणिनीकडे ती वही दिली. पाणिनी काळजीपूर्वक वाचायला लागला. वाचून झाल्यावर म्हणाला, सुकृत, त्यांनी जेव्हा 9:30 वाजता कागदपत्र दाखल केली तेव्हा त्यांना घटस्फोटाच्या डिक्रीचा अंतिम आदेश मिळाला हे माहीत नव्हतं? नव्हतं. त्यांनी अंतिम डिक्रीचा आदेश बाजूला ठेवा अशी कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर केलं तर ते सादर करायची वेळ आणि डिक्री पास व्हायची वेळ या दरम्यान त्यांच्या वकिलांनी शेफालीची सही मिळवली कशी? ती सही घेण्यासाठी वकिलांची माणसं शेफालीकडे गेली असतील किंवा ती त्यांच्याकडे गेली असेल तर कनक, तुझ्या माणसानं ते कसं कळलं नाही? पाणिनी चिडला होता. काही वेगळं घडलं तर मला फोन करा अशी माझी सूचना होती माझ्या माणसांना. शेवटचा फोन मला 20 मिनिटांपूर्वी आलाय. त्यानुसार शेफाली घराबाहेर पडलेली नाही. अरे, तिने तुझ्या माणसाला हूल दिली असेल, सटकली असेल ती. तसं करण्यासाठी तिला घराच्या मागच्या बाजूनी बाहेर पडावं लागलं असतं, पण मागच्या बाजूला जाण्यासाठी घराला मागचं दार नाही आहे. घराच्या पुढच्या दारानं बाहेर पडून बाजूबाजूला मागं जाणं हा एकच पर्याय आहे आणि तसं झालेलं नाही. कनकचा फोन वाजला. खात्री आहे का तुझी? त्यांनी फोनवरच्या माणसाला विचारलं. आपल्या मागच्या खिशातनं एक छोटी वही काढली. त्यावर काहीतरी खरडलं. तू तसाच आहे तिथे थांब. मी आणखीन 2 माणसं तुझ्या मदतीला पाठवतो. तू त्या जोडप्याबरोबर राहा जोपर्यंत ते वेगळे वेगळे होत नाहीत तोवर. आणि ते वेगळे झाले तर तू दुर्वासच्या मागावर जा. दुसऱ्याला मरुदगणच्या मागावर जाऊ दे. कनकनं चिडून फोन बंद केला. पाणिनी ती काहीतरी युक्ती करून त्या घराच्या बाहेर पडली. तुझा अंदाज बरोबर आहे. ती आत्ता इकडे आहे. तिच्या वकिलांबरोबर मीटिंग करते ती. माझ्या माणसांनी दुर्वास आणि मरुदगणचा माग काढला.
ते हटकर अँड हटकर वकिलांच्या ऑफिसमध्ये आहेत. तिथपर्यंत माग काढून माझी माणसं पुन्हा लिफ्टकडे निघाली तेव्हा त्याला एक उत्तान कपड्यातली सुंदरी दिसली. त्यांनी त्याच्या रस्त्यावर असलेल्या सहकार्याकडे चौकशी केली त्या सुंदरीबद्दल. तेव्हा तो म्हणाला की त्या वर्णनाची तरुणी 8397 नंबरच्या गाडीतनं आली. हा मोठा ब्रेक आहे आपल्यासाठी. 100 माणसं कामाला लाव हवी तर कनक, आपल्याला साक्षीदार हवेत. दुर्वास, मरुदगण आणि ती शेफाली त्या वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडले हे बघणारे. त्यामुळे रात्री 3 वाजता शेफालीला फोन आला होता या मुद्द्याला ते पूरक ठरेल. मी जर सिद्ध केलं की दुर्वास आणि मरुदगण रात्री 3 वाजता शेफालीला फोन करत होते तर उलट तपासणीत मी दुर्वासला उघडा नागडा करीन. कारण आधी तो म्हणाला होता मध्यरात्रीला एका आकृतीला पाहिलं आणि आता ती वेळ रात्री 3ची असा जबाब त्यांनी फेरवला की मी आरोप करीन रात्री 3 वाजता यांची फोनाफोनी चालू होती. पण दुर्वासला न उठवता मरुदगणनं फोन केला असेल तर मग मी विचारेन की फोनवर शेफाली जे म्हणाली माझ्या वकिलानं सर्व व्यवस्था केली आहे त्याचा अर्थ काय. ओके पाणीनी, मी लावतो कामाला माझ्या माणसांना, कनक म्हणाला आणि तिथनं बाहेर पडला. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार.